नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सावली आणि सखदेवदादा दोघंही काम करत असतात. तेव्हा सखदेवदादा म्हणत असतो की सावली, माझ्यामुळं तुला हा सगळा त्रास सहन करायला लागत आहे, या सगळ्याला कुठंतरी मी जबाबदार आहे. तेव्हा सावली म्हणते, नाही रे दादा, उलट तू मला मदत करतोस ना, मला बरं वाटत आहे, असं सावली दादाला सांगत असते. सावलीचं असं म्हणणं असतं की तसं काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे दादा, तसं काहीच झालेलं नाही, असं सावली सांगत असते. परंतु सखदेवदादाला आपलं वाटत असतं की सावलीच्या आयुष्यामध्ये जे संकट येत आहे त्याला कुठेतरी मी जबाबदार आहे, असं सावली सखदेवदादाला वाटत असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेवढ्यातच सखदेवदादाला इकडे जयंती वहिनीचा फोन येतो. जयंती वहिनी म्हणते, अहो तुम्ही कुठे आहात, मी तुमच्या ऑफिसमध्ये यायला लागलेले आहे, तुमचं ऑफिस बघायला मी येत आहे. तेव्हा मात्र सखदेवदादाला टेन्शन येतं, आता करायचं काय, कारण जयंती वहिनी घरातलं कोणालाच माहीत नाही आहे की सखदेव हा इथे स्वीपर म्हणून काम करत आहे सावलीच्या सासरी. आणि ही गोष्ट जर जयंती वहिनीला कळली आणि तिनं जाऊन घरी सांगितलं तर किती मोठा राडा होणार आहे. म्हणून ही गोष्ट आता कोणाला कळू द्यायची नसते आणि आता खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो. आता करायचं काय हा मोठा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अस्मी सारंगला म्हणत असते की सारंग, मला तुझ्याशी बोलायचं आहे, कारण काहीही झालं तरी तुझं जे काय चाललेलं आहे ते मला अजिबात पटत नाही, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा सारंग म्हणत असतो, म्हणजे काय बोलायचं आहे तुला माझ्याशी. तेव्हा ती सांगत असते की सारंग, आधी असं नव्हतं, आपण अनावधानाने भेटायचो पण आपण खूप मजेत असायचो, आपण खूप खुश असायचो, कारण बघ ना तेव्हा आपल्याला भेटायला वेळ काढायला नाही लागायचा, आपण स्वतःहून भेटायचो तरीही खूप आनंदात असायचो, असं ती सांगत असते. सारंग मात्र विचार करत असतो. सारंगला वाटत असतं की हे सगळं काय चाललेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं होत आहेत, याच गोष्टींचा सारंग ही विचार करत असतो. त्यासोबतच इकडे सारंगला ती म्हणते, आता आपल्या प्रेमाची परीक्षा आहे, शेवटी सारंग तुलाच ठरवायचं आहे की तुला काय करायचं आहे, तू येणार आहेस का नाही, या सर्व गोष्टी तुलाच ठरवायच्या आहेत. आणि मी कॉफीसाठी वाट बघत आहे. आणि सारंग मात्र खरंच त्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं, कारण त्याने मनापासून अस्मीवर प्रेम केलेलं असतं आणि या अस्मीने त्याला दगा दिलेला असतो. तेव्हा मात्र इकडे सारंगला सावलीचा फोन येतो आणि ती सांगू लागते की जयंती वहिनी यायला लागलेली आहे आणि तीही सखदेवदादाचं ऑफिस बघायला. तेव्हा मात्र आता सारंग पुन्हा त्याच्या कामात गुंतून जातो, अस्मीला तिथंच सोडतो आणि तो निघून जातो. इकडे मात्र पाहायला मिळतं की आता जयंती वहिनी त्या ऑफिसच्या ॲड्रेसवरती आलेली आहे. तिने ऑफिसचा ॲड्रेस शोधून काढलेला असतो आणि तिथं येऊन ती पोहोचलेली असते. त्यासोबतच इकडे आता जयंती वहिनी तिथं विचारते, जयंती वहिनी आल्या आल्या तिथं रिसेप्शनिस्टला विचारते की तुम्ही मिसेस भागवत ना. तेव्हा जयंती वहिनी म्हणते की हो. तेव्हा ती इंग्लिशमध्ये बोलत असते आणि मग ती सांगते, तुम्ही बसा, साहेब मीटिंगमध्ये आहेत, साहेबांची मीटिंग चालू आहे, असं तिने सांगितलेलं असतं. इकडे मात्र आता जयंती वहिनी बघत असते, तिच्याकडे पाहू लागते आणि तिला म्हणत असते, भारी, तू ना ते 99चा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स केला आहे ना. तेव्हा ती म्हणते की हो. आणि इकडं जयंती वहिनी आपल्याला पाहायला मिळतं की जयंती वहिनी तिच्याशी बोलत असते आणि म्हणते की तोकडा कपडा पहनिंग दिस इज नॉट डुईंग, असं ती जर इंग्लिश बोलायला सुरुवात करते. माझ्या नवऱ्यापासून लांब राहीन, गोल गोल नॉट फिरिंग, राऊंड राऊंड नॉट फिरिंग, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र ती म्हणते की नथिंग सी, ही इज माय ब्रदर, असं ती सांगत असते. त्या दोघांचं बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर जयंतीला भारी वाटत असतं. ती जयंतीला म्हणते की इथे बस. तेव्हा जयंती म्हणते की हो. तेव्हा ती म्हणते की बोलवा ना त्यांना. तेव्हा ती सांगू लागते की साहेब मीटिंगमध्ये आहेत, खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. तेवढ्यातच दुबईची माणसं तिथून जाताना दिसतात आणि मग दुबईची माणसं निघालेली असतात. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चाललेलं असतं तेव्हा मात्र जयंती वहिनीचं म्हणणं असं असतं की मला जायचं आहे तिथं, खूप मोठी डील असते, तिच्या कानावरती आकडे पडत असतात. तेव्हा ती म्हणते की मला तुमच्यासाठी टी कॉफी. जयंती वहिनी लगेचच ऑर्डर करते की मला डबल सँडविच पाहिजे, डबल त्याचबरोबर कॉफी पाहिजे, कलिंगडाचा ज्यूस पाहिजे, त्याच्याबरोबर चहा पाहिजे, एवढं सगळं घेऊन या, कारण जयंतीला जाऊन बघायचं असतं की सखदेवचं ऑफिस कसं आहे, म्हणून जयंती तिला पाठवून देते. जयंतीनं आता तिला पाठवून दिलेलं असतं. इथं डील चालू असतं आणि मग 30 लाख, 25 लाख, 40 लाख, 50 लाख करत 1 CR पर्यंत ते डील चाललेलं असतं. आणि बबलू, सोहम आणि त्याचबरोबर ऑफिसमधले हे सगळेजण तिथं असतात. बबलू मात्र खाली बसलेला असतो. सोहम दुबईचा क्लायंट बनून तिथं आलेला असतो. हे सगळं छान असं प्लॅनिंग केलेलं असतं आणि खूप छान पद्धतीने ह्या गोष्टी चाललेल्या असतात.
त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं चालू असतं. जयंती मात्र पाहत असते, तिला छान वाटतं आणि मग ते डील पूर्ण होतं आणि जयंती आत येते आणि म्हणते की खरंच आज ना मला खूप भारी वाटतंय, पहिल्यांदा मी एवढी खुश आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता कानावर पडतं ते म्हणजे वेगळंच. कारण जयंती ही खुश झालेली असते, तिला भारी वाटत असतं, फायनली कुठंतरी चांगल्या गोष्टी घडत असतात आणि एवढं सगळं छान असं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की एवढे सगळं आनंदी वातावरण घरातलं चाललेलं असतं. आणि त्याबरोबर इकडे सखदेव दादा पण खुश असतो. जयंती तिथे येते आणि म्हणते की मी तुमच्यासाठी ना खीरपुरी आणली आहे. आणि तो म्हणतो की काय गरज होती हे सगळं आणायची. तेव्हा मात्र सखदेवला इकडे बोललं जातं. सखदेवला जयंती वहिनी म्हणत असते की आणली. सखदेव म्हणतो कशाला आणायचीस, मी तुझ्यासाठी नाही ते पास्ता मागवला असता. ती म्हणते ठीक आहे ना, आत्ता मागवा पास्ता. तेव्हा ती म्हणते मी गरिबाची खीरपुरी आणलेली आहे आणि ही खीरपुरी खाण्याआधी मला काय वाटतंय माहिती आहे का, तुम्ही एकदा ना ही खीरपुरी खाण्याआधी मी काय म्हणते ना ते ऐकून घ्या. असं तिचं बोलणं चाललेलं असतं. मी तुमचं ना तोंड गोड करते असं जयंती म्हणत असते. इकडे बबलू मात्र खाली बसलेला असतो आणि त्याची ना असली तारांबळ उडालेली असते, कारण नवरा बायकोचं हे बोलणं चाललेलं असतं आणि त्यांच्यामध्ये हा बबलू आलेला असतो. त्याला बिचारायला खूपच अवघडल्यासारखं होत असतं. इकडे सावली आता बाबांकडे येते, त्यांच्याशी बोलू लागते. त्यांना म्हणत असते की बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा चंद्रकांत म्हणत असतो की बोल, काय झालं. तेव्हा ते सांगते की सखदेव दादा आपल्या घरी काम करतोय, पण जयंती वहिनी आलेली आहे आणि माझ्या घरी कोणालाच माहिती नाही आहे की सखदेव दादा इथे काम करतोय आणि जर हे सगळ्यांना कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा तो म्हणतो की तू कुणाला सारंगला सांगितलंयस ना, मग काळजी करू नको, सारंग सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल, अजिबात काळजी करायची गरज नाही. हे इकडे आता चंद्रकांतने सांगितलेलं असतं. आता हे सगळं झालेलं असतं. जयंती त्याचबरोबर सखदेव बोलत असतात आणि त्याचबरोबर त्यांची मीटिंग झालेली असते. हे सगळं झालेलं असतं आणि मग सखदेव म्हणतो की कॅब बुक केलेली आहे तुझ्यासाठी, जयंतीसाठी घरी जायला कॅब बुक केलेली असते आणि ती रिसेप्शनिस्ट सांगत येते की कॅब बुक केलेली आहे आणि जयंतीला आता घरी जायचं असतं. तेव्हा ती म्हणत असते अहो थांबले असते ना, तुमच्या मीटिंग आहेत. तेव्हा तो म्हणतो बघ कसं कळतं ते, मी एवढा बिझनेसमन आहे आणि तू इथं थांबणार, एकटीच थांबणार, हे काय मला पटत नाही आहे. मला काय वाटतं माहिती आहे का, तू कॅबनं घरी जा, कारण मला पुढच्या मीटिंग आहेत ना अजून, मग त्या मीटिंग हे अटेंड करायच्या आहेत असं तो सांगत असतो. त्याचबरोबर इकडे तो तिला जायला सांगतो. तो जातो आणि मग तिथे सोहम बबलू येतात आणि ते दुबईचे क्लायंट झालेले असतात. सखदेव त्यांचे आभार म्हणत असतो की खरंच किती उपकार झाले तुमचे, तुमच्यामुळे हे सगळं झालेलं आहे, नाही तर मी काय केलं असतं. सोहम आणि बबलू म्हणतात जयंती वहिनीसारखी बायको असेल तर हे सगळं करावंच लागणार आहे ना, आणि आम्ही मित्र आहोत ना तुझे, त्यामुळं दादा कधीही आमची गरज लागली तर सांगायचं, अगदी बिनधास्त सांगायचं, अजिबात कसलाही विचार करायचा नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं तेवढ्यातच सारंगचा कॉल आलेला असतो. सखदेव दादा म्हणत असतो की खरंच सारंगराव तुमचे खूप खूप उपकार झाले, तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे, मी ना खरंच तुमचा ऋणी आहे. आणि सखदेव दादा इमोशनल झालेला असतो. तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की दादा एवढं इमोशनल व्हायची काही गरज नाही आहे, मी काही अति केलेलं नाही आहे, मी फक्त एवढंच सांगत आहे आता की टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही, कारण मी आहे ना, अजिबात विचार करू नकोस आणि आपण बोलूया नंतर, असं चाललेलं असतं. इकडे सोहम आणि बबलू आता तिकडची कामगिरी पूर्ण करून आता पुढे निघालेले असतात. ते आलेले असतात ते म्हणजे ताराला भेटायला. सोहम आणि बबलूला दोघांनाही तिथं आलेलं पाहून तारा म्हणते काय चाललंय, तुम्ही इथे काय करताय. तेव्हा ते सांगत असतात की भेटायला आलो तुला. तेव्हा ती म्हणते काय चाललंय, हे किती दिवस चालणार आहे असं हे सगळं, तुम्ही असं खिडकीतून भेटायला येणं, मला ना टेन्शन येतं, मम्मा खाली आहे माहिती आहे ना, ती कोणत्याही क्षणी इथं येऊ शकते. तेव्हा मात्र हे दोघंजण म्हणत असतात हो. ती म्हणते ह्याला कशाला आणलं आहे. तो म्हणतो की मी वॉचमन म्हणून आलेलो आहे तुमच्या दोघांवरती लक्ष ठेवण्यासाठी, नाही तर उगीचाच प्रॉब्लेम होईल ना, म्हणून आलेलं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र बबलू सोहम तिथं बोलत असतात. ती म्हणत असते ना मला ना कंटाळा आला या सगळ्याचा, मला पण आता हे सगळं नको वाटतंय, मलाही आपला एक सुखी संसार हवा आहे, मलाही खूप आनंदाने जगायचं आहे, आनंदामध्ये राहायचं आहे. हे सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र तिथे आलेली असते ती म्हणजे भैरवीचा आवाज येता क्षणी आता धावतच तिथून निघून गेलेले असतात ते म्हणजे बबलू आणि सोहम.
कारण भैरवी आलेली आहे आणि आता भैरवी मात्र ओरडायला सुरुवात करते. ती ताराला म्हणत असते, तारा काय चाललं आहे तुझं? मला कळेल का नक्की काय चाललेलं आहे? कोण होतं इथं? कोण होती मुलं? तेव्हा तारा म्हणते की नाही मम्मा, कोणीच नव्हतं इथं. तारा मात्र बोलत असते. ताराला मात्र राग आलेला असतो. तिला ह्या गोष्टी पटत नसतात. तिचं असं म्हणणं असतं की का मला नाही करायचं हे, कारण भैरवी प्रत्येक वेळेस तिला सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त वजे घराण्याचं नाव रोशन करण्यासाठी जन्माला आलेली आहे. तुझ्या करिअरसाठी मी माझा संसार सोडला, माझा नवरा सोडला, माझं स्वतःचं करिअर पणाला लावलेलं आहे आणि हे सगळं काय चाललं आहे? ताराला पण खूप राग आलेला असतो. तारा पण भयानक चिडलेली असते आणि ताराही आता धावून जाते. तीही म्हणते की मला गरजच नाही आहे. मी तुला सांगितलं होतं का मला वजे घराण्यात जन्माले, हे माझं चूक आहे का? मला नाही करायचं हे करिअर. सारखं सकाळी उठायचं, गाणं करायचं, हे करायचं, ते करायचं. कंटाळा आला आहे मला या सगळ्या गोष्टींचा. असं तारा ओरडून ओरडून बोलत असते आणि ते भैरवीची वाट लागते. भैरवीला राग येतो. भैरवी खानदेशी खाली वाजवते ताराच्या आणि तिला म्हणते, अत्ती झाले तुझं, बाद झाले, आता यापुढे ऐकून घेतलं जाणार नाही. आणि भैरवीला खूप राग आलेला असतो. भैरवीने ताराचं थोबाड फोडलेलं असतं. तारा मात्र पाहतच राहते, कारण तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तिला नाही आवडत हे करिअर, हे गाणं, हे काहीही तिला आवडत नाही. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता मेहेंदळींच्या घरी पाडवा आहे आणि सावलीचा लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे. तयारी सुरू आहे. अमृतावेणी, सोहम, बबलू, सारंग, सावली हे सगळेजण असतात. सावली मात्र नवीन साडी नेसलेली असते, खूप छान दिसत असते आणि अमृतावेणी म्हणत असते की सावली खरंच छान दिसते. आणि त्याचबरोबर आता तिथे असतो तो म्हणजे सारंग पण सावलीकडे पाहतच राहतो. तर इकडे सावलीच्या फोनवरती फोन आलेला असतो, तो म्हणजे तिच्या आईचा. परंतु घडलेलं असतं मात्र वेगळंच, कारण सावली मात्र हे सगळं मनापासून करत असते आणि तरीही जो गोंधळ होतो तो म्हणजे तो फोन उचललेला असतो अस्मीने. आणि इकडे सावली जेव्हा खाली येते आणि पाहते तेव्हा आई म्हणते की किती वेळ झालं गं सावली, झालं ना पैशाचं मॅनेज? अगं आप्पूची तब्येत खूप बिघडलेली आहे असं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र सावलीला धक्का बसतो. सावली धावतच निघालेली असते. म्हणजे सावलीच्या फोनवरती आलेला फोन कुणी उचललेला आहे? नक्की काय झालेलं आहे? हा गोंधळ आपल्याला कसा पाहायला मिळेल आणि आप्पूच्या तब्येतीसाठी तिला कोण मदत करेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.